नमस्कार मित्रांनो, आज एक अत्यंत महत्त्वाची आणि ब्रेकिंग न्यूज तुमच्यासाठी घेऊन आलोय. 28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर खूप मोठा हल्ला केलाय. अमेरिकेनं हा जो हल्ला केला आहे यामुळे इराणमध्ये बऱ्याच शहरांमध्ये बॉम्बस्फोट होताना दिसून आलेत. इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या कार्यालयावर देखील हल्ला करण्यात आलाय. ट्रम्प यांनी त्यांच्या मृत्यूची घोषणा देखील केलेली दिसून येते. पण मित्रांनो, त्याच वेळेला इराणनं देखील जबरदस्त प्रत्युत्तर दिलंय. मध्य पूर्वेतील अमेरिकन तळावरती त्यांनी क्षेपणास्त्र डागलेत. मित्रांनो, अमेरिका, इराण, इस्रायल आणि मिडल ईस्टमध्ये जो प्रॉब्लेम चाललाय तो तुमच्या आणि माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. या ठिकाणी प्रश्न आहे, तुमच्या आणि माझ्या पैशाचं काय होणार? सोनं आता आणखी वाढणार का? सिल्वर आता आणखी वाढणार का? आणि सर्वात महत्त्वाचं, स्टॉक मार्केट किती कोसळणार? आणि मित्रांनो, आणि तुम्ही आणि मी आता नेमकं काय करायला पाहिजे, ह्या प्रत्येक बाबी मी एकदम डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, आता ह्याची पार्श्वभूमी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. डिसेंबर 2025च्या शेवटी इराणमध्ये खूप मोठ्या प्रमाणात निदर्शनं झाली. इराणी चलन देखील कोसळलं होतं. महागाई प्रचंड वाढले. लोकांनी सरकारच्या विरोधात आंदोलन केलं होतं. लोक रस्त्यावर उतरली होती. 100 पेक्षा जास्त शहरांमध्ये हे आंदोलन पसरलं होतं. 1979च्या क्रांतीनंतरचं हे सर्वात मोठं इराणमधलं आंदोलन मानलं जात होतं आणि इराण सरकारनं त्या ठिकाणी कठोर कारवाई केली. 8 जानेवारी 2026ला तिथलं इंटरनेट बंद केलं. मानव अधिकार संस्थांनुसार तिथं हजारो लोकांचा मृत्यू झालाय. 13 जानेवारी 2026ला ट्रम्पनी इराणच्या जनतेला सांगितलं, निदर्शनं सुरू ठेवा, मदत येते. 23 जानेवारीला ट्रम्पनं जाहीर केलं की अमेरिकन आर्माडा विमानवाहू जहाज विनाशिका पाणबुड्या मध्य पूर्वेकडे निघालेत. आणि 2003 नंतर इराकच्या युद्धानंतरची ही सर्वात मोठी लष्करी हालचाल मानली जाते. मित्रांनो, ओमानच्या मध्यस्थीनं अमेरिका आणि इराण यांच्या दरम्यान वाटाघाटी सुरू होत्या. 28 फेब्रुवारीला सगळं बदललं. अमेरिका आणि इस्रायलनं संयुक्तपणे इराणवरती हल्ला केलाय. मित्रांनो, हा जो हल्ला झालाय याचा गोल्ड, सिल्वर आणि स्टॉक मार्केटवर काय परिणाम होऊ शकतो एकदम डिटेलमध्ये तुम्हाला सांगतोय. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये स्पॉट गोल्ड जर बघायचं झालं तर $5,275 जाऊन पोहोचलेलं दिसून येतंय. मित्रांनो, लास्ट ट्रेडिंग सेशनला जवळपास 2.25% गोल्डमध्ये जबरदस्त तेजी होती. गोल्ड फ्युचर देखील जवळपास $5,279 प्रति अंशला जाऊन पोहोचलंय. भारताचा जर विचार केला तर 10 ग्रॅम सोनं $1,64,000 जाऊन पोहोचलंय. एका दिवसात जवळपास 3,000पेक्षा जास्तीची वाढ झाली होती. मित्रांनो, आता बघा, ऑलरेडी सोन्यामध्ये पाठीमागच्या काही दिवसामध्ये जवळपास 7 ते 10% वाढ झाली. आता सोनं सध्याला का वाढते आणि ह्या युद्धानंतर सोनं कुठंपर्यंत जाणार हे तुम्हाला मी पहिल्यांदा सांगतो. मित्रांनो, ज्या वेळेला युद्धजन्य परिस्थिती तयार होते त्यावेळेला सेफ हेवन डिमांडला खूप महत्त्व येतं. युद्ध, अनिश्चितता, भीती, अशा वेळेला जगभरातील गुंतवणूकदार शेअर बाजारातील पैसा काढतात आणि सोन्यामध्ये गुंतवतात. आणि इराणवर जो हल्ला झाला त्यानंतर डेफिनेटली या ठिकाणी सेफ हेवन बाईंग मोठ्या प्रमाणात सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ऑलरेडी क्रूड ऑइल इन्फ्लेशनचा जर विचार केला, स्ट्रेट ऑफ हॉर्मोझ जो आहे हे जगातील सर्वात मोठे तेल वाहतुकीचा मार्ग आहे. इराण आणि ओमानमधून जातोय. जगातलं 20% तेल याच मार्गाने जातं. जर हा मार्ग बंद झाला तर तेलाचे भाव आकाशाला भिडतील. तेल महाग होईल, पेट्रोल डिझेल महाग होईल, सगळंच महाग होईल. महागाई वाढेल आणि सोनं देखील वाढेल. ब्रेंट क्रूड ऑइल ऑलरेडी जवळपास $67-68 आहे. $70च्या आसपास ट्रेड करतंय. आणि आता जे मार्केटमधले एक्सपर्ट आहेत त्यांचं क्लिअरली असं म्हणणं आहे, जर हे एस्केलेशन अजून एक्सटेंड झालं तर कमीत कमी $80 ते $120 पर्यंत या ठिकाणी क्रूड ऑइलच्या किमती जाऊ शकतात. सेंट्रल बँका ऑलरेडी बाईंग करत आहेत. आता मित्रांनो, मार्केटमधले जे तज्ज्ञ आहेत त्यांचं काय म्हणणं आहे, शॉर्ट टर्ममध्ये म्हणजे साधारणतः 1 ते 2 आठवड्यामध्ये सोन्याचा रेट जो आहे तो 1,70,000 ते 1,80,000 पर्यंत जाऊ शकतो. मीडियम टर्मचा जर विचार केला, समजा हे युद्ध 1 ते 3 महिने सुरू राहिलं तर सोन्याचा रेट मित्रांनो $5,500 ते $6,000 पर्यंत जाऊ शकतो. JP मॉर्गननं ऑलरेडी या संदर्भात एक रिपोर्ट काढलाय. 2026 अखेरीस गोल्ड $5,300 ते $6,300 पर्यंत जाऊ शकतं. मित्रांनो, ऑल टाइम हाय जानेवारीमध्ये गोल्डनं तयार केला होता 1,84,000चा. डेफिनेटली गोल्ड या रेटला टेस्ट करण्याचा प्रयत्न करू शकतं. मित्रांनो, इतिहास काय सांगतोय, ज्या वेळेला युद्ध काळामध्ये सोन्याचे रेट वाढलेत
त्यानंतर युद्ध ज्यावेळेला थांबतं त्यानंतर सोन्याच्या दरामध्ये मोठं करेक्शन येतं. त्यामुळं सोन्याचे दर वाढलेले आहेत म्हणून पॅनिक बाईंग करण्यापेक्षा एक सिस्टमॅटिक अप्रोच ठेवून या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. मित्रांनो, चांदीचा जर विचार केला तर चांदीमध्ये देखील जोरदार रॅली ऑलरेडी सुरू आहे. चांदी सध्या जवळपास $94-93 आसपास ट्रेड करते. लास्ट ट्रेडिंग सेशनला जवळपास 7.5% एका दिवसामध्ये सिल्वरमध्ये तेजी आली होती. आणि मित्रांनो, जानेवारी 2026 नंतरची ही सर्वात मोठी एकदिवसीय रॅली आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. जर हे युद्ध मोठ्या प्रमाणात वाढलं तर मे बी पहिलं टार्गेट जे आहे ते सिल्वरसाठी $100 येणं अपेक्षित आहे. आता मित्रांनो, वळू तुमच्या आणि माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा भारतीय शेअर मार्केट यावरती नेमका काय परिणाम होणार आहे या युद्धाचा. मित्रांनो, फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशनला जर बघायचं झालं तर सेन्सेक्स जवळपास 900 अंकांनी घसरला होता. निफ्टीमध्ये देखील 300 पॉईंटचं सेलिंग होतं. ऑलरेडी निफ्टी इंडेक्सनं मीडियम टर्म मोमेंटम जो आहे जो 200 डेमाच्या साह्यानं आपण कॅल्क्युलेट करतो त्याच्या खाली ऑलरेडी मार्केटनं क्लोजिंग दिलं आहे. पाठीमागच्या 4 ट्रेडिंग सेशनला रेड कॅन्डल जे आहेत त्या कंटिन्यू तयार होताना दिसून येतात. ऑलरेडी मार्केटचा सेंटिमेंट जो आहे तो बेरिश आहे. आता मित्रांनो, सोमवारी काय होऊ शकतं तर मित्रांनो, पॉसिबल जी शक्यता आहे ना ती खूप महत्त्वाची आहे. तर मार्केट गॅप डाऊन ओपन होण्याची शक्यता नाकारता येत नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आता IV जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. त्याचबरोबर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचं सेलिंग देखील वाढू शकतं. आणि जर मार्केटनं 24,800-25,000 हे इम्पॉर्टंट सपोर्ट जर तोडले तर मार्केटचं टेक्निकल स्ट्रक्चर अजून खराब होईल आणि त्या ठिकाणी सेलिंगला सुरुवात होईल. आता सेक्टर स्पेसिफिक जर बघायचं झालं तर ह्या युद्धाचा सर्वात पहिला आणि सर्वात मोठा परिणाम जर कशावर होणार आहे तर ते एव्हिएशन सेक्टरवर होणार आहे. एव्हिएशनसाठी लागणारं जे फ्यूल आहे ते 30 ते 40% त्याचा ऑपरेटिंग कॉस्ट असतो. आणि आता जर तेलाचे भाव वाढले त्याचा नफा कमी होईल. ऑलरेडी एअरस्पेस बंद झाला आहे, फ्लाईट रद्द झालेत. ऑलरेडी बऱ्याच फ्लाईटचा रूट जो आहे तो डायव्हर्ट करण्यात आला आहे. यामुळं इंडिगो, स्पाइसजेट, एअर इंडिया यासारख्या स्टॉकवरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मे बी ह्या स्टॉकमध्ये सेलिंग प्रेशर देखील दिसून येऊ शकतं. ऑइल मार्केटिंग कंपनीज ज्या आहेत ज्यामुळं कच्चं तेल महाग झालं तर सरकार पेट्रोल डिझेलचे भाव लगेच वाढवत नाही. त्यामुळं मार्जिन जे आहे ते प्रेशरमध्ये येऊ शकतं ऑइल मार्केटिंग कंपन्यांचं. आणि त्यामुळे या स्टॉकवर देखील लक्ष ठेवणं गरजेचं आहे. IOC, BPCL, HPCL हे स्टॉक मे बी पॉसिबल तुम्हाला प्रेशरमध्ये येताना देखील दिसून येऊ शकते. त्याचबरोबर फेंट, केमिकल, टायर स्टॉकमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पेट्रोलियम बेस्ड रॉ मटेरियल वापरलं जातं. यामुळे एशियन पेंट, बर्जर पेंट, MRF, अपोलो टायर सारखे स्टॉक आणि बाकीचे काही केमिकल स्टॉक्स या ठिकाणी तुम्हाला प्रेशरमध्ये या आठवड्यामध्ये येताना दिसून येतील. IT सेक्टरचा जर विचार केला तर ते सेक्टर ऑलरेडी मित्रांनो 20-22% एका फेब्रुवारी महिन्यातच डाऊन आहे. ॲटो सेक्टरवरती देखील प्रेशर राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. ह्या युद्धाचा जर फायदा कुठल्या सेक्टरला होणार असेल तर डिफेन्स, गोल्ड, सिल्वर रिलेटेड कंपनीज, FMCG प्रोडक्ट, फार्मा या कंपन्यांना ह्याचा काय होऊ शकतो, फायदा होऊ शकतो. आता मित्रांनो, एक मुद्दा या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे. आपल्या देशावरती नेमका कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो का. भारताचा जर विचार केला तर 85 ते 90% तेल आपल्याला इम्पोर्ट करावं लागतं. आणि जेवढं आपण तेल इम्पोर्ट करतोय त्याच्या 50% क्रूड ऑइल आपण स्ट्रेट ऑफ हॉर्मोझमधून आयात करतोय. आणि 2026चा जर विचार केला तर आता दररोज 2.6 मिलियन बॅरल इतकं तेल आपण इम्पोर्ट करतोय. आणि जर स्ट्रेट ऑफ हॉर्मोझ बंद झाले तर इंडियासाठी मित्रांनो हा खूप मोठा धोका मानला जातोय. तेल महाग झालं का डॉलर महाग होतो, करंट अकाउंट डेफिसिट वाढतं आणि त्यानंतर रुपया ऑटोमॅटिक कमकुवत व्हायला सुरुवात होते, इम्पोर्ट महाग होते आणि अजून महागाई वाढते. हे चक्र आता काय होणार आहे, ॲक्टिव्ह होणार आहे. पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या तर महागाई वाढणार आहे. यामुळं पाले असतील, भाज्या असतील, सगळ्या गोष्टी महाग होतील. RBIला इंटरेस्ट रेट कट करणं परत अवघड जाणार आहे. त्याचबरोबर FIs मे बी भारतातला अजून पैसा सेल ऑफ करतील आणि तो बाहेर घेऊन जातील. त्याचबरोबर इंडियाचा स्ट्रॅटेजिक ऑइल रिझर्व जो आहे तो त्याची आता खऱ्या अर्थानं या ठिकाणी टेस्ट होण्याची शक्यता नाकारत नाही. मित्रांनो, प्रश्न असा आहे की ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी माझा वैयक्तिक व्ह्यू तुमच्यासोबत शेअर करतोय. माझा जो एक्सपिरियन्स आहे मार्केटचा पाठीमागच्या 7-8 वर्षाचा तो तुमच्यासोबत शेअर करतोय. आता बघा मित्रांनो, आता हा सिनारिओ पहिल्यांदा समजून घेणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करताय तर सर्वात पहिल्यांदा पॅनिक सेलिंग करू नका, घाबरून सगळं विकून टाकू नका किंवा या काळामध्ये लेव्हरेज मार्जिनच्या साहाय्यानं बिलकुल ट्रेडिंग करू नका किंवा असं पण करू नका बॉटम फिनिशिंग करायचा देखील प्रयत्न करू नका. मार्केट खूप स्वस्त मिळतंय, चला भरपूर घेऊ, असं कुठल्याही गोष्टी करू नका. आता तुम्हाला या ठिकाणी काय करणं गरजेचं आहे, तुमच्या ज्या SIP सुरू आहेत त्या कुठल्याही परिस्थितीत बंद करू नका. आणि त्याचबरोबर आता सध्या जो टाईम आहे ना, जे मार्केटमध्ये क्रॅश आलेला आहे, मार्केटमध्ये जे सेलिंग आहे, या ठिकाणी तुम्ही काही प्रमाणात तुमच्या SIP, तुमचे म्युच्युअल फंड जे आहेत ना
त्या ठिकाणी लमसम इन्व्हेस्टमेंट करायसाठी तुम्हाला अपॉर्च्युनिटी मे बी मार्केट देऊ शकतं. कारण इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध होणार हे पाठीमागच्या 3 ते 4 वर्षापासूनची गोष्ट आहे आणि मल्टिपल टाईम या संदर्भात मोठ्या प्रमाणात डिस्कशन झालं, मोठ्या प्रमाणात तणाव तयार झाला आणि फायनली तो ब्लास्ट आत्ता झाला आहे. त्यामुळं मार्केटसाठी जो एक ओव्हरहँग होता, मार्केटसाठी एक टेन्शन होतं, ते आता निघून गेले. त्यामुळं मार्च महिन्यामध्ये मार्केट मे बी एक लॉंग टर्म बॉटम बनवण्याचा प्रयत्न करू शकतं. त्याचबरोबर गोल्ड सिल्वरचा जर विचार केला तर बघा, आता सोमवारच्या ट्रेडिंग सेशनला मे बी गोल्ड आणि सिल्वरमध्ये एक खूप मोठी जंप येण्याची शक्यता नाकारत आणि बरेच लोक काय करतात माहिती का, मार्केटमध्ये जाऊन फिजिकल गोल्ड आणि सिल्वर घेतात. मित्रांनो, मार्केटमध्ये जाऊन जर फिजिकल गोल्ड आणि सिल्वर घेतलं तर त्या ठिकाणी तुम्हाला खूप सारे चार्जेस लागू शकतात किंवा जास्त प्रीमियम पे करून ते खरेदी करावं लागू शकतं. यामुळे मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही जर गोल्ड ETF, सिल्वर ETFच्या माध्यमातून डीमॅट अकाउंटमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली, SIP अप्रोच जर ठेवला आणि त्या ठिकाणी प्रॉपर तुमच्या पोर्टफोलिओला अनुसरण जर ॲलोकेशन केलं तर मित्रांनो तुम्हाला ह्याचा काय होऊ शकतो, मोठा बेनिफिट होऊ शकतो. मित्रांनो, हिस्टॉरिकल जर बघायचं झालं, 1973ला अरब इस्रायलचं युद्ध झालं त्यावेळेला सोन्यामध्ये 100%ची वाढ झाली होती. चांदीमध्ये देखील मोठी वाढ झाली होती. क्रूड ऑइल जवळपास 300% वाढलं होतं. आता बघा, ज्या वेळेला मिडल ईस्टमध्ये युद्ध सुरू होतं ना, त्यावेळेला गोल्ड, सिल्वर, क्रूड ऑइल तिन्ही वाढतं आणि स्टॉक मार्केट घसरतं. त्याचबरोबर इराणमध्ये 1979ला ज्यावेळेला क्रांती झाली त्यावेळेला देखील सोन्यामध्ये 120%ची वाढ झाली होती, चांदीमध्ये 200%ची वाढ झाली होती आणि तेल देखील 100% वाढलं होतं आणि मार्केटमध्ये एक्स्ट्रीमली ओलेटिलिटी बघायला मिळत. त्यानंतर इराक कुवेतचं जे युद्ध झालं, गल्फ वॉर असं म्हणतात 1990चं, त्यावेळेला मात्र गोल्ड सिल्वरमध्ये फक्त 10 ते 15%ची वाढ झाली होती, पण क्रूड ऑइल मात्र जवळपास 70% वाढलं होतं. त्यानंतर 2003ला इराक युद्ध झालं, त्यावेळेला देखील इतकं जास्त म्हणावं इतकं सोनं वाढलं नव्हतं. 2025ला इराण इस्रायल युद्ध झालं, त्यावेळेला पण 10-15%च्या आसपास सोनं वाढलं होतं. आता ह्यावरून काय लक्षात येते मित्रांनो, पहिल्या 2 कंडिशन 1973-1979चा काळ वेगळा होता आणि परतच्या तिन्ही युद्धाच्या वेळेला मध्यपूर्वमध्ये जे युद्ध झालं त्यावेळेला 10%च्या आसपास सोन्यामध्ये वाढ झाली होती. आता पण आपल्याला जवळपास 10 ते 15% सोन्यामध्ये वाढ होणं अपेक्षित आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. चांदीमध्ये देखील अजून 10 ते 15%ची वाढ होऊ शकते. म्हणजे प्रिव्हियस ऑल टाईम हाय जो आहे गोल्ड आणि सिल्वरचा, तो मे बी ह्या युद्धामध्ये टेस्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये आणि मार्केटमध्ये मला वाटत नाही की खूप एक्स्ट्रीमली इम्पॅक्ट या युद्धाचा होईल. हा इम्पॅक्ट जो आहे तो युद्धाचा हा टेम्पररी असणार आहे, एवढं काय करा लक्षात घ्या. आता मित्रांनो, मेन गेम चेंजर काय ते पहिल्यांदा तुम्हाला समजावून सांगतो. आता काही सिनारिओ आपल्यासमोर येणं गरजेचं आहे. समजा युद्ध लवकर संपलं, ओके, एक 3-4 दिवसामध्ये जर युद्ध संपलं तर क्रूड ऑइल जे आहे ना ते परत एकदा $65 येईल. सोनं आहे या लेवललाच कन्सोलिडेट करेल. शेअर मार्केटमध्ये 1-2%चं करेक्शन येऊ शकतं, पण लगेच 2 ते 3 आठवड्यात रिकव्हरी देखील येऊ शकते. हा खूप चांगला सिनारिओ. समजा मित्रांनो, बी सिनारिओ जो आहे ना, जर आणि हे युद्ध काही आठवडे जर चाललं आणि हॉर्मोस जे आहे ती जर डिस्टर्ब झाली तर क्रूड ऑइल $80 ते $100 जाणार आहे. सोनं $5,500 ते $6,000 जाऊ शकतं. चांदी एका झटक्यात $100 क्रॉस करू शकते आणि मार्केट जे आहे ना ते कमीत कमी 5 ते 10% करेक्ट होऊ शकतं आणि त्या कंडिशनला ही रिकव्हरी येण्यासाठी कमीत कमी 1 ते 3 महिन्याचा टाइम लागेल आणि डॉलर देखील काय करू शकतो, त्या ठिकाणी स्ट्रॉंग होऊ शकतो या कंडिशनला. पण मित्रांनो, समजा काही कारणानं सिनारिओ नंबर C हे व्हायला नको आहे बिलकुल माझ्या दृष्टीने, तर फुल स्केल वॉर सुरू झालं, हॉर्मोस पूर्ण ब्लॉक झालं, तर जवळपास 20% चान्स आहे असं होण्याचे. तर त्या कंडिशनला ऑइल डायरेक्ट $100 ते $150 जाऊ शकतं, सोनं $6,000 ते $7,000 जाऊ शकतं, सिल्वर $200 पर्यंत जाऊ शकतं आणि शेअर मार्केट देखील 10 ते 20% क्रॅश होऊ शकतं. हा सिनारिओ मित्रांनो वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. जर इराणनं हॉर्मोस बंद केलं, तिथं जर अटॅक केला तर ही शक्यता नाकारता येत नाहीये. मित्रांनो, ओव्हरऑल जर बघायचं झालं तर हा जो सिनारिओ सुरू आहे हा मार्केटसाठी बिलकुल चांगला नाही, पण गोल्ड आणि सिल्वरच्या फेवरमध्ये आहे. मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुमची आता स्ट्रॅटेजी काय असणार आहे यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट्स करून सांगायला विसरू नका. लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.